हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. मला असं वाटलं की एक आवाज येतो. माझा आवाज लय बारीक आहे, माईक नाही लावला मी. हे 2-4 दिवस झाले मी बघते प्रकरण झालेलं, त्या मुलाला मारलं काय. पण मला एक सांगणे तुम्हाला, असं नका करू, कोणाचं हत्या करू नका. काय असेल तुमचं तुम्ही निघून जावा. आईवडिलांना दुःख होतं ह्याच्यात, तुम्ही करून जाता. मुलांना मुलींना माझी नम्र विनंती आहे, असं तुम्ही काही करू नका. लहानाचं मोठं करा, आईवडिलांना लय लागतं कष्ट. आईवडिलांना खूप त्रास होतो. आज माझं झालं, तुमचं झालं, सगळ्यांच्या आईवडिलांना त्रास होतो. काय असेल तुमचं घरी सांगा तुम्ही. टोकाचं पाऊल उचलू नका, निर्णय नीट घ्या व्यवस्थित. काय भेटलं तुला, तुम्ही काय केलं, तुम्ही जेलमध्ये जाता. आईवडील दुखी, तुमचे आईवडील दुखी, मुलाचे आईवडील दुखी, मुलीचे आईवडील दुखी. का तुम्ही असं करायला? 1 झालं 2 झालं, त्या मुलीने मुलाला ढकललं. तुझं प्रेम होतं सांगायचं, प्रेम करतात नाही असं नाही, पण एवढं प्रेमाच्या आहारी जाऊ नका. आईवडिलांचा विचार करा, त्यांचं बघा. मी 2-3 दिवस झालं बघते, मला बघितलं की मला अश्रू आवडत. माझं मन इतकं हळवं आहे की माझी मुलगी वारलेली आहे. एक तिला आजार झाला होता, ट्यूमर झाला होता. 7 वर्षाची असताना वारली, तिचा इलाज केला नाही, वाचली. एक मुलगा वारलेला आहे, त्यामुळे मला असं कुणाचं दुःख सहन होत नाही. आज त्या मुलाची आई रडती, तिचं दुःख पाहून मला अजिबात म्हणजे असे चैनच पडेना. तर काय भेटलं ग बाई, कुलता एक मुलगा त्या बाईचा. काय भेटलं तुला? तू जेलमध्ये जाऊन बसली. असं नाही करायला पाहिजे होतं. तुझं प्रेम तर तू जायला पाहिजे होतं निघून. मी 2-3 दिवस झाला म्हणते मला जेव्हा व्हिडिओ काढायचं, पण मला बोलणं बी काय होय नाही, काय बोलू ते कळा नाही. ते व्हिडिओ सारखं बघितलं की जिकडं तिकडं तेच व्हिडिओ येत आहे. ती आई रडती तर तिचं दुःख पाहत नाही मला. वडील रडतात नाही. आईचं दुःख काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. आज 30 वर्ष झालं माझी मुलगी वारली, 25 मुलगा वारलाय, पण मी अजून त्यांचं दुःख विसरत नाही. मुलगा माझा 11 वर्षाचा होता, त्याचं हृदयाचं ऑपरेशन झालं. मुलगी माझी 7 वर्षाची असताना वारली, तिला 30 वर्ष झालं. मी त्यांचं अजून दुःख विसरू शकत नाही. आता एक मुलगा आहे मला, आता त्याला एक मुलगी झाली. ती मुलगी झाल्यापासून थोडंसं त्यात मन इरगळून जातं माझं, म्हणून मी तिच्या सगळं आपल्या व्हिडिओ काढते. ती झाल्यापासून माझं थोडं दुःख विसरलं गे, पण तरी पण मी नाही विसर पडत. ती मुलगी माझी आली पोटाला, मला विसर पडतच नाहीये. काय दुःख असतं ते आईबापाला माहीत असतं, म्हणून मला असं वाटलं की एक व्हिडिओ काढावं. तुम्ही असं नका करू. त्या मुलीने आई वडिलांना मारलं प्रेमाच्या पोटी, हिने होणाऱ्या नवऱ्याला मारलं. काय भेटलं तुम्हाला? तुम्ही जेलमध्ये जाऊन बसला. आईबापाचा थोडा विचार करा. थोडंसं आईबापांना किती त्रास होतो ते विचार करा. आईबापा कुणाचीच बघत नाहीत की मुलं काय करतात आणि मुली काय करतात ते, पण थोडंफार आपल्याला जाणवलं मुलींचं काय, मुलाचं काय, तर आईबापांचं विचारायचं काम आहे. कळतं ना, विचार तर थोडंफार तरी कळतच ना मुलींचं. मग लक्ष द्यायचं, सांगायचं, तिला विचारायचं, बाई तुला करायचं असेल तर कर, नाही तर करू नको. पण असं एखाद्याला कशाला धोका देता? मारून आणून तुम्हाला काय भेटतं? आज तर एवढा मोठा बाप आई धडधड रडतात त्या पोरासाठी. एकुलता एक त्यांचा मुलगा, काय करावं त्यांनी? ते मला व्हिडिओ बघितलं की मला अश्रू मनाने डोळ्यामध्ये येतात. असा कुणावर संकट यावं नाही अजिबात. तुम्हाला काय वाटतंय ना, तुमच्या मनाने तुम्ही जा. डोंगराच्या आड गेलेलं कधी बी परत येतं, मातीच्या आड गेलेलं येत नाही परत. मी आज 2-4 दिवस झाला व्हिडिओ बघते, माझं मन पोळलेलं आहे, म्हणून मला दुःख येतं. एक कटून व्हायचे असतात, पण मला असं कोणाचंही बघितलं ना तरी मला असं आवडत नाही.
बोलायची इच्छा नाही मला, पण असं वाटलं मला मी व्हिडिओ काढावे बोलून. असं नका करू ग मुलींना मुलांना, तुम्हाला माझी विनंती. काय असं तुमचं निघून जा, तुम्ही कुठेही राहा, सुखी राहा, पण असं आईबापाला त्रास देऊ नका. आईबापांना लय त्रास होतो, त्यांना लहानाचं मोठं करायला खूप कष्ट लागलेलं असतं या. तुमचं थोड्या वेळाचं होतं, पण त्यांचं खूप कष्ट गेलेलं असतं बाळा. कसं करून लहानाचे मोठं करतात. आबाळाचं पडणं मोठं होत नाही, तसं तुम्ही काय जलमल्या मोठे होत नाहीये. त्यांना खूप टाक्याचं घाव सोसल्याशिवाय देऊन पाळवत नाहीये. त्यांना खूप कष्ट करावं लागतं. थोडंसं आईवडिलांचा विचार करा, तिथून पुढचं पाऊल टाका. बस मी एवढं बोलून माझा व्हिडिओ संपवते. व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट चांगलं करा.